अमरावती विधान परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख आपल्या सोबत आहे. सध्या ते नागपुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. हर्षजितजी, काल TV9 मराठीनं तुमच्या आजारपणाचं वृत्त दाखवलं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आलेल्या आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी आरोप केलेला आहे की 15 कोटी रुपये घेऊन ऍडमिट झाले म्हणून. कसं खंडन करणार त्याचं? आरोप प्रत्यारोप तर चालूच राहणार आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की काल तुम्ही लोक आले होते, तुम्हीच लोकांनी न्यूज दिल्या, बरोबर आहे. ताईंच्या वक्तव्यात काय आहे की मी ICUमध्ये होतो आणि ICUमध्ये पत्रकारांना तुम्ही इंटरव्ह्यू कसे देता, बरोबर आहे. मला फारच चीड आली या गोष्टीची, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोक आले होते, मी ICUमध्ये होतो का? नाही, मी याच रूममध्ये होतो. 539 हा रूम नंबर आहे. माझं जनरल चेकअप झाल्यावर माझी जी मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता होती त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी त्यांनी मला या रूममध्ये ॲडमिट केलं. म्हणजे सर्वप्रथम हे खंडन करतो की मी ICUमध्ये नव्हतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कालपासून परवापासून ज्या टेस्ट झाल्या त्यानंतर काल माझी एन्जिओग्राफी झाली आणि दिवसभर या सगळ्या टेस्ट चालू असताना ICUचा हा जो प्रकार आहे हा एकदम चुकीचा आहे. आणि ताईंना पत्रकार हे माहीत आहे काय राहतात. ताई 3 टर्मच्या आमदार होत्या, मंत्री राहिल्या. त्यांनी सगळ्यात गंभीर आरोप केलेला आहे की तुम्ही 15 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाला. हा गंभीर आरोप आहे, काय सांगणार? सांगतो ना, एक विषयावर येतो मी. कारण काल मी दिवसभर टीव्हीवर ऐकलं, झोपून मी सगळं बघत होतो न्यूज. तर सगळ्यात पहिले मला म्हणायचं आहे की तुम्ही पत्रकार लोक आले तर तुमचं कामच आहे. तुम्ही इथपर्यंत आले त्याला मी काही करू शकलो नाही. आणि मी फक्त काल तुम्हाला माझी कोणती बाईट दिली माझ्या तब्येतीबद्दलची, कारण काल माझी तब्येत एकदम बरोबर नव्हती आणि माझ्या वरिष्ठांबद्दल मी पूर्ण बोलण्यात माझी निष्ठा दाखवली. पॉलिटिकल मी काही बोललो नाही, फक्त वरिष्ठांबद्दल निष्ठा दाखवली. माझं सोशल मीडियाच्या थ्रू मी तब्येत खराब असताना ॲडमिट असल्यामुळे माझं काम चालू आहे हे बाबतीत मी बोललो तुमच्याशी. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही बोललो नाही. न माझ्या पक्षाबद्दल नाराजी दाखवली, न दुसऱ्या पक्षाबद्दल कोणाचं प्रेशर आहे याच्याबद्दल मी स्पष्ट बोललो. कोणाचंही मला प्रेशर नाही, कोणाचाही मला दबाव नाही. आता एवढं झाल्यावर मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की ताईंनी आपल्या बोलण्यात म्हटलं की मला माहीत पडलं तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अरे तुम्हाला माहीत पडलं तर तुमचं कर्तव्य नव्हतं मला एक कॉल करायचा? मी तुमच्या पक्षाचा, तुम्ही पुरस्कृत केलेला उमेदवार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. तुम्ही तिच्या आता निरीक्षक आहात, तुम्ही माजी मंत्री आहात आणि तुम्ही अशा प्रकारचे जे असंबंधित वक्तव्य करता याच्यात तर स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा त्या मलिन करत आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मला कोणी भेटायला आलं नाही. फक्त मला माजी आमदार धामणगाव चांदूर रेल्वेचे वीरेंद्र जगताप साहेब भेटायला आले होते. त्यांनी फोनवर माझं बबलूभाऊ देशमुख यांच्याशी, जे जिल्हाध्यक्ष आहे, यांच्याशी बोलणं करून दिलं. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ नेत्याच्या माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कॉल नाही आला किंवा साधे मला भेटायला नाही आले. प्रदेशाध्यक्षांचा काही फोन वगैरे नाही, कोणाचाच. प्रदेशाध्यक्षांवर नाराजी आहे तुमची? नाही, जी ताकद तुमच्या मागे या निवडणुकीत उभी करायला पाहिजे होती ती केली नाही म्हणून नाराजी आहे पक्षावर? बघा, अशी नाराजी नाही. आता प्रश्न असा आहे की ताईंसारख्या अनुभवी राजकारणी व्यक्तींनी माझ्याबद्दल असे वक्तव्य करावे असंबंधित, हे फार चुकीचं आहे. याबद्दल मला फार वाईट वाटलं, कारण अशी गोष्ट, असा कोणताही प्रकार झालेला नाही आहे. आता मला एक सांगा, ताईंनी जे वक्तव्य केलं की आमचा उमेदवार पळून गेला, त्यांना हे माहीत आहे तो ॲडमिट आहे, त्याला भेटायला येणं, त्याच्याशी बोलणं, फोनवर चर्चा करणं आणि त्याच्यानंतर कोणतं वक्तव्य द्यायला पाहिजे होतं. असं काहीही न करता कोणत्या बेसवर त्यांनी माझ्याबद्दल असे वक्तव्य दिले मला समजलं नाही. आणि याच्यात पक्षाची प्रतिमा मलिन झाली, माझी प्रतिमा मलिन झाली. म्हणजे मला तर उलट पक्षी संशय असा येतो की मला माघार घेण्यासाठी तर हा दबाव टाकण्यात, माझ्याच पक्षाकडनं टाकण्यात येत नाहीये. माझाच पक्ष ताईंच्या माध्यमातून माझ्यावर दबाव तर टाकत नाहीये की मी माघार घ्यावी आणि समोरच्या पक्षाला त्याचा फायदा व्हावा. तुम्ही असं थेट म्हणताय की यशोमती ठाकूर, जर यशोमतीताई ठाकूर थेट असं म्हणतात मी 15-20 करोड रुपये घेऊन मॅनेज झालो, तर मला थेट बोलावं लागेल ना. नाहीतर जनतेला काय वाटेल की हे काहीतरी बरोबर आहे. मला जनतेला हे सांगणं आवश्यक आहे, माझ्या मतदारांना हे सांगणं आवश्यक आहे. असं काहीही नाही आहे.
मग तुम्ही म्हणताय की त्या दबाव आणताय तुम्हाला असं बिलकुल. बोलून त्यांच्या बोलण्यातून असं दिसत आहे, आणत आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं दिसत आहे की मी 15-20 करोड रुपये घेऊन मॅनेज झालो, मी घरी बसलो, मी पळून गेलो. मी पळून नाही गेलो. तुम्ही लोक इथून मला पाहत आहे का सांगा ना त्यांना. मी इथं दवाखान्यात आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, नागपुरातच आहे. काही मी विजय मल्ल्यासारखा देश सोडून पळून नाही गेलो. त्याला पळून जाणं म्हणतात, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी असताना, मी इथे असताना पक्षाबद्दल त्यांनी म्हणजे पक्षाच्याच उमेदवाराचं त्यांनी जे काही चुकीचं वक्तव्य केलं त्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा आज पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघत आहे. कोणी मलिन केली पक्षाची प्रतिमा? पक्षाची प्रतिमा आज पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे काय चालू आहे काँग्रेसचं, बरोबर आहे. बरेच कॅन्डिडेटनी माघार घेतली, विड्रॉल घेतला, त्याच्यात पक्षाची प्रतिमा मलिन झाली. आणि अशा परिस्थितीत जो उमेदवार माघार घेत नाही आहे, शांत बसलाय. मला जर माघार घ्यायची असती तर मी 4 तारखेला विड्रॉल घेतला असता. मी 4 तारखेला विड्रॉल न घेता स्टँड आहे, माझा प्रचार केला आहे 4-5 ठिकाणी. बबलूभाऊ देशमुखांनी सांगितलंय तुम्हाला. मी चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, तिवसा, दर्यापूर सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. नागपूर महानगरपालिकेच्या माझ्या नगरसेवकांना भेटलो. तुम्ही आता बोलताना एक थेट आरोप यशोमतीताईंवर केला की दुसऱ्या पक्षाच्या दबावात म्हणजे भाजपच्या दबावात येऊन मला हे करण्यात. नाही, भाजपच्या दबावात नाही. कुणाच्या दबावात? दुसरा कुठला पक्ष अजून? वंचित आहे, वंचित उमेदवार बघा, आहे. पक्ष भरपूर राहतात, बरोबर आहे. दबावातही नाही. त्यांच्या डोक्यात काय आहे की मी माघार घ्यावी असं मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. मग फायदा कोणाला होणार तुम्ही माघार घेतली तर? 2 पक्ष आहे, वंचित आणि भाजप, 2 पक्षांना फायदा होणार जर तुम्ही माघार घेतली तर. कोणत्या तरी एका पक्षाला फायदा होणार. तुम्ही वंचितला होणार किंवा भाजपला होणार. मग यशोमतीताईला असं का वाटतं तुम्ही जे म्हणताय की तुम्ही माघार घ्यावा म्हणून? आणि त्यांनी स्पष्ट हे असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे ना. हे तुम्हीच तर लोकांनी न्यूज दिला ना. तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, तुमच्याच न्यूज मध्ये मी बघितलं ना. त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय. हालांकी मी पळून नाही गेलो आहे, मी माघार नाही घेतली आहे. मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाचे आरोप आहे हे असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहित नाही असे प्रकार राहतात म्हणून. मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी मी माघार घ्यावी म्हणजे याच्यासाठी असे वक्तव्य करत आहे का, किंवा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे ना या गोष्टीवर असे वक्तव्य करणं. म्हणजे तुम्ही त्यांना मागणी करणार की त्यांनी शब्द परत घ्यायला पाहिजे, दिलगिरी व्यक्त करायला? बिलकुल दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. असे बिनबुडाचे आरोप जर करत आहे तर हे आरोप चुकीचे आहे. असं बिनबुडाचे आरोप करून, कारण मला वाटतं काल मी टीव्हीवर बघत होतो तर माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे, त्यांनी त्यांना उत्तर दिलं आहे TV9 वरच बोलले. TV9 की बा असे बिनबुडाचे आरोप, याचे काहीतरी प्रूफ द्या मग आम्ही बघू. तर म्हणजे वरच्या लेवलच्या लोकांना ह्या गोष्टी समजतात, साध्या जनतेला ह्या गोष्टी समजतात. आणि ताई असे असंबंध वक्तव्य करत आहे ते हे फार चुकीचं आहे ताईंचं. आज मी आग्रहाने त्यांना, आज मी तुम्हाला सांगतो, मी 4 लोकांशी जास्त संबंधित आहे. जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ उर्फ अनिरुद्ध देशमुख, वीरेंद्र भाऊ जगताप, डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, त्याच्या व्यतिरिक्त खासदार बळवंत भाऊ वानखडे, या 4ही लोकांनी माझ्याबद्दल असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. यशोमतीताई मोठे नेते आहे, निरीक्षक आहे निवडणुकीच्या हा, निरीक्षक आहे. पण ते बाकीचे लोक वरिष्ठ आहे, सिनियर आहे, बऱ्याच वर्षापासून काँग्रेसचे. बरं सर, आता तुम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहात की नाही हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. हा प्रश्न मला वारंवार का विचारला जातो मला समजतच नाही. तुमचे जर मी मैदानात नसतो तर मी 4 तारखेला विड्रॉल घेतला असतं ना साहेब. नेते प्रश्न विचारतात म्हणून प्रश्न उपस्थित करताय म्हणून विचारतो हा प्रश्न. म्हणजे जनतेला कळेल की तुम्ही मैदानात आहे की नाही. माघार तर घेतली नाहीच आहे, मी तर मैदानातच आहे. पण सर, डिस्चार्ज तुमची प्रकृती आता कशी आहे? डिस्चार्ज कधी होणार आहे? आता मला उद्या डिस्चार्ज होण्याचे चान्सेस आहे. 12 तारखेला मला बहुतेक डिस्चार्ज होऊन जाईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर माझ्या बऱ्याचशा टेस्ट झाल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आराम करायला 4 ते 5 दिवस आराम करायला सांगितलाय. तरी पण मी एकदा अमरावतीत जाऊन जेवढे माझ्याच्यानी मतदारांना भेटणं होईल, जेवढे त्यांना माझी विनंती करणं होईल, तेवढं मी माझ्या मतदानासाठी मला मत द्यावं म्हणून विनंती करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या तब्येतीवर हे सगळं अवलंबून आहे. तुमचे उद्या डिस्चार्ज होईल, डॉक्टरनी 5 दिवस आराम करायला सांगितलं, तर तुम्ही 1 दिवस जाणार आहे मग नागपूरला आराम करणार आहे, बरोबर? बरोबर आहे. सर आता मला एक सांगा, त्यांनी जो आरोप केला, एक सांगतो. बजोरे यांची केस होती, बजोरे यांच्या फॉर्ममध्ये चुकी झाली, त्याच्यात प्रवीण पोटे जे आहे भाजपच्या उमेदवार, त्यांनी आक्षेप घेतला, वंचितने आक्षेप घेतला, अजून एक अपक्ष उमेदवार होता मल्ले म्हणून, त्याने आक्षेप घेतला.
नॅचरल आहे. मी पण आक्षेप घेतला. मग आक्षेप घेतल्यावर ती पूर्ण गोष्ट ते हायकोर्टापर्यंत गेले. तर मी सिनियर कौन्सिल ॲडव्होकेट भांगडे म्हणून आहे, बरोबर आहे. आज भांगडे साहेब कोणत्या लेवलचे आहेत ते सर्वश्रुत आहे, एकदम अनुभवी वकील आहेत, बरोबर आहे. त्यांची काय लेवल आहे आणि त्या लेवलच्या वकिलांकडून मी हायकोर्टापर्यंत गेलो अपोज करण्यासाठी बाजोरिया यांच्या फॉर्मला. तर म्हणजे मी माझ्या परीने, पक्षाच्या परीने हे सर्व करतो आहे ना. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी कोणी संपर्क साधला तुमच्याशी? वरिष्ठ नेत्यांनी तर नाही साधला. नाराजी आहे वाटतं? नाही, नाराजीचा प्रश्नच नाही साधला. तर ते कदाचित माझे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलत असतील, त्यांच्याशी त्यांचं काही बोलणं चालू असेल. नक्कीच हर्षजित देशमुख ते सांगतायत की आता प्रकृती थोडी बरी आहे, उद्या डिस्चार्ज मिळेल आणि 4 ते 5 दिवस डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे प्रकृतीमुळे. सगळ्यात महत्त्वाचं, यशोमतीताई ठाकूर यांनी जे आरोप केले त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी जी आहे ती हर्षजित देशमुख यांनी केलेली आहे. ते असंही म्हटले की मी अजूनही काँग्रेसचा उमेदवार म्हणून मैदानात आहे आणि आपल्या मतदारांच्या संपर्कात आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.